शरद तळवलकर माहिती असतील. हो 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 हो. तर शरद तळवलकर हे माझ्या चांगल्या परिचयाचे असल्यामुळे मला म्हणाले की चल तुला शूटिंगला घेऊन जातो. म्हटलं चला, काम करशील का? म्हटलं हो, का नाही करणार. मी करतोय ते कॅरेक्टर हे लोकांना आवडलं पाहिजे, हा माझा अट्टास असतो. तिथे लोकांना आवडलं पाहिजे. माझं काही चुकत असेल तर मला लोकांनी सांगावं किंवा हे तुमचं चुकतंय, सुधारणा करण्याची जबाबदारी माझी. लक्षात आलं की असं असं आहे, मी लगेच त्याच्या खांद्यावर हात बीट टाकून त्याला कुठेतरी बाहेर असा घेऊन जातो, कुठेतरी गप्पा बिप्पा मारतो त्याच्याबरोबर. चल चहा पिऊया वगैरे असं आहे. पडवाय जरा चाय लेके आओ. ते चित्र डोळ्यासमोर ठेवून ते जे बघितलं होतं मी शिवाजीनगर, ते डोळ्यासमोर ठेवून ते मी वचा 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 जेवलो. शॉर्ट कट झाला आणि अक्षरशः सगळ्यांनी राईट फ्रॉम स्पॉट बॉय सगळ्यांनी क्लॅपिंग केलं. अरे वा. आणि पहिले 5 एपिसोड मी एकही शब्द बोललेलो नव्हतो, फक्त एक्सप्रेशन्सवर पहिले 5 एपिसोड झाले होते. हेच निरीक्षण करा, स्वतःच्या उच्चारणावर लक्ष केंद्रित करा. त्याच्यानंतर आपल्याकडे स्क्रिप्ट आल्यानंतर स्क्रिप्ट वाचा. माझी बायको म्हणली की मी घर सांभाळते, तुम्ही हे क्षेत्र सांभाळा. काही वेळेला मी वरांड्यात वगैरे सुद्धा झोपलेलो आहे. अरे बापरे. रात्री या वयात म्हणजे काय वय? आता 17-18 वय नाही. मी 15च्या आसपास समजते. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका दिग्गज अभिनेत्यासोबत गप्पा मारणार आहोत, ज्यांनी साधारण 250 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं, मालिकांमध्ये काम केलं आणि अनेक नाटकांमध्ये सुद्धा आजही ते झळकत आहेत. आणि असे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सुनील गोडबोले सर. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत. सर, मी आत्ताच म्हणाले 250 पेक्षा जास्त सिनेमे तुम्ही केले आहेत, मालिका आहेत, नाटकं आहेत, पण सगळ्यात पहिली भूमिका तुम्हाला कशी मिळाली? सगळ्यात पहिल्या भूमिकेच्या शूटिंगचा अनुभव कसा होता? माझी ऍक्च्युअल भूमिका म्हणतील तर माझी बालनाट्यापासून सुरुवात झाली. भरतनाट्य संशोधन मंदिर आणि सानुली रंगभूमी यांच्याकडनं मी त्यावेळेला बालनाट्य करत होतो. भरतनाट्य संशोधन मंदिराच्या जादू नगरीतील राजकन्या, मंतरलेलं पाणी अशी बालनाट्य आणि सानुली रंगभूमीचं संत ज्ञानेश्वर ही बालनाट्य त्यावेळेला मी भरपूर प्रमाणात केली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जसजसा मोठा व्हायला लागलो तसतसं मग पुढे पदार्पण सुरू झाली. मग एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, ह्याच्यातनं हळूहळू नंतर मग व्यावसायिक मधलं माझं पहिलं नाटक म्हणजे दिवा जळू दे सारी रात. बरं. त्याच्यात मी होतो, प्रकाश इनामदार त्याचे दिग्दर्शक होते. तर प्रकाश इनामदार त्याच्यात भूमिकाही करत होते. त्याच्यानंतर इंदुमती पैंगणकर, तुम्हाला माहिती असेल, कानन कौशल ज्यांना म्हणतात, तर त्या माझ्या मुलीचं काम करत होत्या आणि मी वडिलांचं काम करत होतो. हसू आणि आसू यांचा संगम असलेलं दिवा जळू दे सारी रात अशी त्यावेळेला जाहिरात असायची. हसू आणि आसू, त्याच्यातलं हसू हे प्रकाश इनामदारांकडे होतं आणि आसू हे माझ्याकडे होतं. तिथपासून जी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग सौजन्याची 80-83 नाटक केलं. त्याच्यात राजा गोसावींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याचेही दिग्दर्शक प्रकाश इनामदारच होते. त्याचेही खूप प्रयोग मी केले. त्याच्यानंतर मग गाढवाचं लग्न, मला प्रकाश इनामदारांनी विचारलं गाढवाचं लग्न करूया का आपण, म्हणजे तू करशील का? म्हटलं हो नक्की करेन. म्हणून मग गाढवाचं लग्न केलं. तर गाढवाचं लग्नामुळे जवळजवळ 2,500 वगैरे प्रयोग केले त्याचे, 2,500 प्रयोग त्याचे केले. अशी मग ती व्यावसायिक नाटकांची मग ती सुरूच झाली. कारण त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला टीव्ही वगैरे हे माध्यम नव्हतं. चित्रपट हे माध्यम होतं, पण चित्रपटांची साधारणपणे त्यावेळेला संख्या ही वर्षातनं 3 किंवा 4 चित्रपट वगैरे त्यावेळेला व्हायचे, निर्माण व्हायचे. आता महिन्यातून होतात, आता दिवसाला 4 होतात परिस्थिती आहे. तर त्यामुळे कुठे कुठंतरी आता माझं पहिलं चित्रपटातलं पदार्पण हे मॉब मधलं आहे. बरं. मॉब मध्ये मी होतो. शरद तळवलकर माहिती असतील. हो 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 हो.
तर शरद तळवलकर हे माझ्या चांगल्या परिचयाचे हम्म. असल्यामुळे मला म्हणाले की चल तुला शूटिंगला घेऊन जातो. हम्म. म्हटलं चला, काम करशील का? म्हटलं हो, का नाही करणार, चल. गेलो. म्हणले हे इथं उभा राहा, ही सगळी नवऱ्या मुलांची लाईन आहे हम्म. आणि हिरोईन ही तुमच्याकडे सगळ्यांकडे बघत बघत अशी जाणार आहे. हम्म. म्हटलं ठीक आहे, चालेल. असा कॅमेरा तुझ्यावरनं जाईल. हम्म. म्हटलं चालेल. तसा आम्ही गेलो तिथं, शरदरावांबरोबर मी गेलो तिथे आणि असा कॅमेरा गेला. हम्म. त्याच्यात मी कुठंतरी दिसलो. हे माझं पहिलं पदार्पण. पण सर म्हणजे 50 ते 60 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. हो. तर 50 ते 60 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीचा असणारा अभिनय आणि आजचा अभिनय यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? तसं म्हटलं तर, खरं सांगायचं म्हटलं तर अभिनय ह्याच्यात मध्ये फरक वगैरे काहीच नसतो. फक्त ते थोडंसं माइल्ड करायचं असतं. कारण आता कसं झालेलं आहे, आता कॅमेरा खूप जवळ आलाय. खूपच जवळ. स्टेजवर काम करताना तुमची काम करण्याची पद्धत आणि सिरियल मध्ये काम करण्याची पद्धत, सिनेमात काम करण्याची पद्धत, ह्या तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. नाटकात तुम्हाला थोडंसं एक्झॅगरेट करायला लागतं. सिरियलला तुम्हाला अगदी माइल्ड असं करायला लागतं. म्हणजे जे आपण घरगुती आता आपण जसं बोलतोय तसं बोललं तरी सिरियलला चालतं. सिनेमात थोडंसं वाढवायला लागतं. सिरियल म्हणजे टीव्ही हे माध्यम, हे क्लोज माध्यम आहे आणि सिनेमा हे ब्रॉड आहे. हे आहे. त्यामुळे तो फरक जर लक्षात आला तर अभिनय करायला आपल्याला जरा जास्त सोपं जातं. स्टेजवरचा अभिनय, सिरियलचा अभिनय आणि चित्रपटातला अभिनय हे सगळे वेगवेगळे, म्हणजे त्याच्यात आपण कसं हे करायचं त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात झाली की मग तुमच्याकडे भरपूर कामं यायला सुरुवात होते. आणि तुमच्याकडे तशी भरपूर कामं आली आहेत, म्हणजे भरपूरच काम आहेत. तुमचं अमाप काम आहे या क्षेत्रामध्ये. पण हे काम करत असताना अनेक उत्तम सहकलाकार तुम्हाला भेटले असतील आणि या सहकलाकारांसोबत एखादी खास आठवण आहे का? म्हणजे अनेकांच्या आठवणी असतील तर अनेकांच्या आठवणी ऐकायला आवडतील. खूप, म्हणजे मी खरं म्हणजे नटराजाचे, परमेश्वराचे आभार मानतो की मला खूप चांगल्या चांगल्या दिग्गज अशा माणसांबरोबर काम करायला मिळाली. उदाहरणार्थ शरद तळवलकर, राजा गोसावी म्हणा, यशवंत दत्त. यशवंत दत्त हा आज माझ्या अंदाजाप्रमाणे कोणाला फारसा माहीतही नसेल. आत्ताच ज्यांचं निधन झालं त्या ज्योतिताई चांदेकर, कुलदीप पवार, किती नावं सांगू. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर, प्रकाश इनामदार, म्हणजे मी त्यांना गुरुस्थानी मानतो. प्रकाश इनामदार आणि राजदत्त नावाचे दिग्दर्शक माहिती असतील तर त्यांच्याकडेही मी भरपूर काम केलेलं आहे. त्यांचाही मी एक आवडता नट आपण म्हणूया असं आहे. तर त्यांच्या सिरियलमध्येही मी काम केलंय, त्यांच्या चित्रपटांमध्येही मी काम केलेलं आहे. तर ह्या अशा दिग्गज लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं मला भरपूर काही शिकता आलं. अशोक मामा म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफांबरोबर मी भरपूर चित्रपट केलेत. त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा असते आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. जे आम्हाला थोडंफार त्यातलं, म्हणजे त्यांच्याकडे 100% आहे तर आम्हाला त्यातलं 10-20% मिळालेलं आहे. आम्ही आत्मसात केलंय, मिळालेलं नाही. मिळालं म्हणजे त्यांनी 100% आम्हाला दिलेलं आहे, पण त्यातलं आम्हाला 10-20%च आम्हाला आत्मसात करता आलं. विजय चव्हाण माझी तर बऱ्याचशा पिक्चर मध्ये आमची जोडी आहे. म्हणजे विनोदाच्या दृष्टिकोनातून अशी आमची एक जोडी ठरलेली होती. तर ती जोडीही त्याच्यात आहे. तर ह्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करताना अनुभव जो काही होता ना तो विलक्षण होता, म्हणजे अविस्मरणीय असा होता. पण याची एखादी आठवण सांगता येईल का सर, की काहीतरी एखादा किस्सा असेल तर? किस्से असे भरपूर आहेत, म्हणजे ते जर सांगायला चालेल, एक दोन ऐकायला आवडतील किस्से. वेळ पुरणार नाही. एकच म्हणजे तसा सौजन्याच्या ऐश्वर्याचा प्रयोग होता. तर राजाभाऊ त्याच्यात मेन रोल करायचा.
एका प्रयोगाला असं झालं की राजाभाऊंची तब्येत जरा बिघडली आणि आमची त्यावेळची अशी एक हे होती, म्हणजे आजही आमचं असं आहे की कुठल्याही नाटकात काम करताना आमचं जवळजवळ सगळं स्क्रिप्ट पाठ असतं. बरोबर. म्हणजे दुसऱ्यांचेही डायलॉग्स पाठ असतात. फक्त आमचे स्वतःचेच नाही. तर ही जी पूर्वीपासून जी आम्हाला जी सवय लागलेली आहे ती आजही आहे. तर त्या राजाभाऊंची जरा तब्येत थोडीशी बिघडली होती. म्हणजे काय करायचं, म्हणजे मला तर अवघड आहे काम करणं. सुनीलला सांगूया आपण. आणि राजाभाऊ मध्ये 2 वाक्य फक्त बोलायचे आणि बाकी सगळं पुढचं काम मी करायचो. मध्ये 2 वाक्य बोलायचे, पुढचं सगळं काम. असं अख्खं नाटक आम्ही त्यावेळेला केलं. बापरे. अख्खं नाटक आमचं झालं, पार पडलं नाटक. प्रयोग उत्तम झाला, प्रयोग लोकांना आवडला. आणि मग तो पुढे गाजतही गेला, ती गोष्ट वेगळी. पण हे खरंच हे असे प्रसंगही आमच्यावर खूप आले. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, म्हणजे आपण विषयांतर कदाचित होऊ शकतोय. अगदीच. पूर्वी आम्ही प्रवास सुद्धा असे वेडे वाकडे करायचो. कारण पूर्वी काही अशा बसेस किंवा वगैरे असं काही नव्हतं. आम्ही मेटॅडोर मधनं 16 सीटर 18 सीटर अशा मेटॅडोर असायच्या. त्या मेटॅडोरच्या वरच्या बाजूला म्हणजे टपावर सेट लावलेला असायचा. त्या सेटची उंची वाढली की गाडी झोला मारायची, मग त्याचा स्पीड कमी असायचा. अरे बाप. त्या स्पीडनी गाडी चालायची. मग जर आपल्याला समजा 6 तास लागणार आहेत असं जर गृहीत धरलं तर साधारणपणे 9 तास लागतील असं गृहीत धरून आम्ही निघायचो त्यावेळेला. आणि अशा पद्धतीत असे बसून वगैरे आम्ही त्यावेळेला प्रवास केलेले आहेत. काही वेळेला गाडी बंद पडली किंवा तिकडले एखादे ट्रॅक्टर वगैरे यायचे किंवा बैलगाड्या यायच्या, मग त्या बैलगाडीतनं आम्ही प्रयोगाच्या ठिकाणी जायचो. ट्रॅक्टरवर बसून आम्ही त्या प्रयोगाच्या ठिकाणी जायचो, पण प्रयोग करायचो आम्ही. ही नाटकांबद्दल असणारी आत्मीयता. अर्थातच. आणि नटराज कायम आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला कुठेही तशा फारशा अडचणी अशा आल्या आणि प्रयोग सादर व्हायचे आमचे. पण अशा ह्याच्यातनं सुद्धा आम्ही प्रयोग केलेले आहेत त्यावेळेला. बरोबर. सर, तुम्ही मालिकांमध्ये पण बरीच कामं केलेली आहेत. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का की एखाद्या पद्धतीची भूमिका आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच पद्धतीच्या भूमिका परत मिळतात आणि कुठेतरी तोचपणा येतो, असं कधी वाटलंय का? हो, वाटलं ना की तोचपणा येतो काही वेळेला. पण आपण सुद्धा, म्हणजे मी सुद्धा आतापर्यंत साधारणपणे विचार करतो की ह्याच्यात एखादी भूमिका आली मला की ती भूमिका मला वेगळी कशी करता येईल. ही मला अमुक एक भूमिका केलेली आहे त्याच्यासारखी दिसतीये, पण मला आता तशी करायची नाहीये. मग मी त्याच्या बाबतीत विचार करायला सुरुवात करतो की ही वेगळी कशी करता येईल, त्याच्यातलं काहीतरी वेगळेपण आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि तसं करण्याचा मी प्रयत्नही केला आणि तो माझ्या अंदाजाप्रमाणे यशस्वी झाला. कारण बऱ्याच सिरियल मध्ये मी वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण एकासारखी दुसरी किंवा दुसऱ्यासारखी तिसरी अशी कुठलीही भूमिका आजपर्यंत तरी माझी झालेली नाहीये. मी ऐतिहासिक केलेला आहे, सामाजिक केलेला आहे, कौटुंबिक केलेला आहे, विनोदी केलेला आहे, सगळ्या केलेल्या आहेत. आता स्वराज्य जननी जिजामाता मध्ये पण मी अमोल कोल्हे त्यांची हे, तर त्याच्यातही मी काम केलेलं आहे. संगीत नाटकांमधनं मी कामं केलेली आहेत. म्हणजे नुसतंच ही नाटकं असं नाही, तर संगीत मत्स्यगंधा, संगीत मूर्छकटीक, संगीत उत्तरक्रिया. संगीत उत्तरक्रिया हे तर नाटक आज कोणाला माहितही नसेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हे नाटक संगीत उत्तरक्रिया, हे नाटक आम्ही केलेलं आहे. ह्या नाटकातही काम केलेलं आहे मी. म्हणजे एकदम दांडगा अनुभव जो आपण म्हणतो ना, तसा अत्यंत दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तो खरंच आहे. पण अजून एक मला असं वाटतं की तुम्ही जी सगळी नावं आता घेत आहात, तर ही पूर्वीची नाटकं आणि आत्ताची नाटकं यामध्ये ना बरेच बदल झालेले आहेत. प्रवाह खूप बदलला असं म्हणू शकतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, खरं सांगायचं तर चांगले हे बदल झालेले आहेत. जे काही झालेले आहेत ना, म्हणजे रंगभूमीच्या बाबतीत म्हणा किंवा इव्हन शूटिंगच्या बाबतीत जे काही बदल झालेले आहेत ना, ते चांगले बदल झालेले आहेत. पूर्वी आम्ही अक्षरशः काही वेळेला एका माईकवर काम करायचो. एकच माईक असायचा, मग माईकच्या पुढे जा, मग तिथं त्यावेळेला कॉम्पोजिशन वगैरे, नाटकाची जी कॉम्पोजिशन ती संबंध नाही त्याचा काही. आपला आवाज हा शेवटपर्यंत गेला पाहिजे
हे जास्त महत्वाचं होतं त्याच्यात. त्यामुळे एका माईकवर मग त्या माईकपाशी जायचं, बोलायचं, दुसऱ्याला येऊन द्यायचं वगैरे अशा पद्धतीचेही प्रयोग झालेले आहेत. आता काय झालंय, आता माईकची जी एक हे असते ना, ती सुद्धा कपॅसिटी वाढलेली आहे. वाढली. आता फूट माईक आलेत. हो. पूर्वीच्या काळी फूट माईक वगैरे नव्हतं, हँगिंग माईक असायचे हो, किंवा हो. स्टँडचे माईक असायचे. आज फूट माईक आले, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा ते नाटक व्यवस्थित बघता येतं. अदरवाईज पूर्वी काय व्हायचं, सगळे स्टँड असे उभे असायचे आणि स्टँडमुळे कदाचित प्रेक्षकांचा रसभंग होत असावा, दिसत नाही, पण तेही सवयीचं झालेलं होतं त्यावेळेला. त्यामुळे प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. आता फूट माईक आले, फूट माईक म्हणूनही आम्हाला त्याच्या लेपल माईक आले. हो, आता तर सगळीच टेक्नॉलॉजी बदलली आहे. लेपल माईक वापरतो आम्ही, आवाज खणखणीत जातो, त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आम्ही. आता पूर्वी चित्रपटाची शूटिंग ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला आम्ही रिफ्लेक्टरवर काम करायचो. रिफ्लेक्टर माहिती असतील माझ्या सगळ्यांना माहिती असतील रिफ्लेक्टर काय प्रकार आहे. तर रिफ्लेक्टर असा अंगावर पडला की अक्षरशः काही वेळेला घामाघूम व्हायचं. मग ते सारखा मेकअप म्हणून टिपायचा, तुमचा चेहरा. रिफ्लेक्टरवर सुद्धा आम्ही भरपूर कामं केलेली आहेत. रिफ्लेक्टर गेले, आता हळूहळू ते गेले, लाईट आले, तुमचे फोल्डिंग रिफ्लेक्टर आलेत. असे नुसते धरले तरी काम होतंय. बरोबर. ते असे बरेच बदल झाले आणि ते चांगले झाले की जेणेकरून कलाकारांचा थोडासा त्रासही कमी झाला आणि त्याची पिक्चरची म्हणा किंवा याची सगळ्याची क्वालिटी पण सुधारली. ऍब्सोल्युटली. पण सर, तुमच्याकडे बघून एक वाटतं की आधीपासून ते आतापर्यंत तुमचा उत्साह मात्र तेवढाच कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही सहकलाकारांबद्दल सांगताना तेवढंच उत्साहाने सांगताय आणि बदलणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती सुद्धा तुम्ही तेवढी ऍक्सेप्ट केली की ह्याच्यानुसार आपल्याला बदलायचं आणि काळानुसार बदल तुम्ही ऍक्सेप्ट केले की मग माणूस कुठेही थांबत नाही असं मला वाटतं. आणि आपल्याला तो बदल करायलाच पाहिजे. आपल्याला जर ह्या क्षेत्रात काम करायचंच आहे, बरोबर, तर त्याप्रमाणे बदलत गेलंच पाहिजे ना आपल्याला. नाही मला तेच पाहिजे, मला हेच पाहिजे नाही. आता अवेलेबल हे आहे ना, मग त्याच्यात करा. हा माझा स्वभाव आहे की अवेलेबल काय अमुक अमुक हे आहे, चला ठीक आहे आपण ह्याच्यात करूया. अट्टाहास नाही असं काही हे नाही, कारण मला काम करायचंय. काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि माझं कॅरेक्टर, मी करतोय ते कॅरेक्टर हे लोकांना आवडलं पाहिजे. हा माझा अट्टाहास असतो की ते लोकांना आवडलं पाहिजे. माझं काही चुकत असेल तर मला लोकांनी सांगावं किंवा हे तुमचं चुकतंय, सुधारणा करण्याची जबाबदारी माझी. हे कोणीतरी सांगते आणि हे कोणीतरी ऍक्सेप्ट करते, हीच मोठी गोष्ट मी म्हणेन. कारण हल्ली असं आहे की थोड्याशा चुका सांगितलं की लोकांना खटकतं की नाही आमच्या चुका नाही सांगायच्या. पण तुम्ही या वयातही म्हणता की सांगा आणि मी ते सुधारायला तयार आहे, तर याहून मोठी गोष्ट ती काय. पण सर, तुम्ही आता म्हणालात अट्टाहास असलं पाहिजे की आपल्याला अभिनय करायचा आहे, पण अभिनय क्षेत्रातच आता आपल्याला करिअर करायचंय, हा अट्टाहास तुमचा केव्हा तुमच्या मनात निर्माण झाला? पहिल्यापासूनच होता तो, म्हणून तर बालनाट्यापासून सुरुवात झाली. माझा जन्म हा मुंबईचा आहे. बरं. माझा जन्म मुंबईचा, माटुंगा. मी 9वी पर्यंत माझं शिक्षण हे मुंबईत झालं आणि 10वी आणि 11वी माझं इथे झालं. त्यावेळेला 11वी मॅट्रिक होती आणि नंतर मग PD, FY, SY, TY असं होतं. PD म्हणजे प्री डिग्री, FY, SY, TY असं ते होतं. पण खरं सांगायचं तर मला फारसं काही शिक्षणात वगैरे इंटरेस्ट नव्हता. पण घरच्यांच्या आग्रहाखातर मी कॉमर्स ग्रॅज्युएट झालो, BCom झालो. त्याच्यानंतर मग घरच्यांचा आग्रह होता की कुठेतरी नोकरी कर बाबा. म्हटलं ठीक आहे, पण मी नाटकात काम करणार, नाटक सोडणार नाही. तेव्हापासून तुमचं ठरलेलं होतं की काही झालं तरी अभिनय क्षेत्र. आधीपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला अभिनय क्षेत्रातच काम करायचंय. मग त्याच्यासाठी काहीही कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी चालेल, मी ते करीन असा मनाचा ठाम हे केलेला होता मी. आणि त्याप्रमाणे मी एका बँकेत नोकरीला लागलो. पण ती काही फार वर्ष टिकलो नाही मी तिथं. 5-6 वर्ष वगैरे नोकरी केली आणि त्याच्यानंतर फुल टाइम मी ह्याच्यातच काम करतोय आज तागायत.
आणि फॉर्च्युनेटली ती चांगली गोष्ट म्हणता येईल, कारण त्याच्यामुळे आम्हाला तुमची अनेक रूपं बघायला मिळतात, अनेक भूमिका बघायला मिळतात. सर, जेवढं तुम्ही ज्येष्ठ कलाकारांसोबत काम केलं तेवढंच तुम्ही तरुण कलाकारांसोबतही काम केलंय आणि आजही करत आहात. या तरुण कलाकारांसोबत काम करताना तुम्ही कोणत्या गोष्टी जुळवून घेता, कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून नवीन शिकतोय असं वाटतं? आपण त्यांच्यात मिसळायचं. वा वा वा, सगळ्यात मोठी गोष्ट. आपण त्यांच्यात मिसळायचं. आपलं बरं काय माहिती का, वय हा फक्त आकडा आहे. तो वाढत जाणारच आहे, प्रत्येकाचा वाढत जाणार आहे. तुझा वाढणार आहे, माझा वाढणार आहे, यांचा वाढणार आहे, त्यांचा, सगळ्यांचा वय हा आकडा वाढत जाणार आहे. तुमचं मन काय सांगतं ते बघा. मला ह्या लोकांबरोबर काम करायचं, मी त्यांच्याबरोबर खेळमेळींना सुरुवात करतो. काही वेळेला कसं होतं माहितीये का, की आता आमच्याबरोबर काम करताना काही वेळेला लोक भितात, घाबरतात, को आर्टिस्ट वगैरे किंवा अरे यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे जरा लक्षात आलं की असं असं आहे, मी लगेच त्याच्या खांद्यावर हात बीट टाकून त्याला कुठेतरी बाहेर असा घेऊन जातो, कुठेतरी गप्पा बिप्पा मारतो त्याच्याबरोबर, चल चहा पिऊया वगैरे, असं आहे, पड बॉय जरा चाय लेके आओ, चहा बी पितो, त्याला फ्री करतो. ते झालं की तो ऑटोमॅटिक माझ्या जवळ येतो. असे जवळजवळ म्हणजे हिरो बिरो वगैरे हे जे सगळे आहेत ना, ते म्हणजे सगळे जवळ मी करून घेतो माझ्या, आणि मग काम करताना जी काही मजा येते, आणि तो फायदाच होतो असं म्हणता येईल, कारण त्याच्यामुळे समोरचा माणूस रिलॅक्स होतो, आणि ते झालं की मग काहीच टेन्शन राहत नाही भूमिकेचं म्हणा किंवा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय माहिती का, आपल्याला शेवटी प्रॉडक्ट आपलं महत्वाचं आहे. नक्कीच आपलं प्रॉडक्ट हे चांगलं दिसणं, चांगलं होणं हे जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे प्रॉडक्ट आपलं चांगलं होण्याकरता आपल्याला जे काही करायला लागेल ते आपण करायचं. बरोबर. आणि तुमचे प्रत्येक वे प्रॉडक्ट हे उत्तमच दिसलेले म्हणजे कलाकारांसोबत असू देत किंवा पडद्यावर असू देत अनेक ठिकाणी. त्यामुळे सर, तुम्ही जनमासांमध्ये ना लोकांना आपलेसे वाटणारे आहात. तर मला एक थोडासा असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला असं वाटतं का की आजच्या काळात कलाकारांची समाजाप्रती जबाबदारी जरा जास्त आहे? तसं म्हटलं तर काय की आपण समाजात ज्यावेळेला औरते आमच्याकडे कलाकार म्हणून बघत असतात, पण कलाकार म्हणून ज्या वेळेला बघत असतात त्यावेळेला तेही कुठेतरी एखाद्या चांगल्या ह्याच्यातले असतात. नाही, एखादा ऑफिसर असतो, एखादा वकील असतो, एखादा जज असतो, एखादा डॉक्टर असतो. आता मी कलाकार आहे, तसाच मी जसा समजा मोठा कलाकार आहे असं आपण म्हणूया, तर मी मोठा कलाकार आहे, तर तो सुद्धा एक मोठा डॉक्टर आहे, तो सुद्धा एक मोठा वकील आहे, ती सुद्धा एक सामाजिक बांधिलकी असलेली एक व्यक्ती आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणा किंवा असं म्हणा. तर माझ्या आणि त्यांची हे एकच आहे, वेवलेंथ एक आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर बोलताना ते त्या पद्धतीनं, काय नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार वकील साहेब, ते आपल्याला मान देतात, आपणही त्यांना मान दिलाच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला मी साधारणपणे मोठमोठ्या फंक्शन्सला वगैरे सुद्धा जातो मी, तर त्यावेळेस सुद्धा अनेक म्हणजे सामाजिक कार्यकर्ते मिळतात, काही म्हणजे अनाथाश्रम, वृद्धाश्रम वगैरे चालवणाऱ्या व्यक्ती भेटतात. त्या तर माझ्यापेक्षा खूप मोठ्या असणार, त्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत की जे अशा पद्धतीचं सामाजिक कार्य करतात. त्यांच्या बाबतीत माझ्या मनात तर अगदी खूप मोठा मान आहे की हे फार मोठं काम करतात. त्यांच्या इथं मी काही वेळेला जाऊन राहतो सुद्धा मी त्यांच्या इथे, की तुम्ही आमच्याकडे याल का? हो, येईन ना. आमच्या जरा म्हणजे तुम्हाला हे म्हणून सांगतो की वृद्धाश्रमात मी काही वेळेला गप्पा मारायला वगैरे जातो. वृद्धाश्रमात जायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांचं मन थोडस मोकळं करायचं. असे मी काही उद्योग केलेले आहेत. नाही, पण त्यामुळे ते खरंच आपलं सुद्धा काहीतरी सामाजिक एक भान आहे का नाही, की आपण समाजात राहतो म्हटल्यानंतर आपल्यावर सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे का नाही. मग आपल्याला काय करता येतंय, तर आम्हाला हे अमुक एक गोष्ट करता येते, ती गोष्ट करायची. आणि एक खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही केली होती, जी मी माझ्या अशी वाचनात आली, की ड्युरिंग कोविड तुम्ही 50 दिवस सेटवर राहिला होतात. हो. कसा अनुभव होता तो 50 दिवस सेटवरच राहणं म्हणजे, आणि तेही असं सगळं माहितीये का, सेटच्या बाजूलाच त्यांनी राहायची वगैरे व्यवस्था केली होती त्यावेळेला. मी हा सेकंड फेज सांगतोय. पहिल्या फेजला आम्ही सगळे घरी होतो, सगळे कलाकार, सगळे तंत्रज्ञ वगैरे सगळे घरी होते त्यावेळेला. त्यावेळेला मी पोलिसांच्या मदतीकरता वगैरे जायचो त्या फर्स्ट फेजला.
वाह! ज्या वेळेला बाहेर हिंडायची फिरायची सुद्धा बंदी होती आणि त्यावेळी मी पोलिसांच्या मदतीला वगैरे जायचो. सेकंड फेजच्या वेळेला काय झालं की आपल्या इथे महाराष्ट्रात आपल्याला परवानगी मिळाली नाही शूटिंग करायला वगैरे. तर त्यावेळेला सगळ्या सिरियलची शूटिंग ही आउट ऑफ महाराष्ट्र गेली. तसेच आम्ही सुद्धा त्यावेळेला गुजरातमध्ये गेलो होतो. मला वाटतं दीव दमणला साधारण सगळे शूट नाही, दीव दमण, सिल्वासा, कर्नाटकात काही गेले होते. आम्ही गुजरातमध्ये होतो त्यावेळेला. म्हणजे स्वराज्य जननी जिजामाता ह्याचं त्यावेळेला शूटिंग गुजरातमध्ये झालं. तर त्यावेळेला काय झालं होतं, सेटच्या तिथंच त्यांनी असे फ्लॅट्स हे केले होते. बरं. आणि त्या ठिकाणीच राहायचं, तिथंच सगळं जेवण खाण, ते केटरिंग वगैरे सगळं तिथलं आतल्या आत सगळं होतं. पण शूटिंग कुठेही थांबलं नाही, एपिसोड कुठेही थांबले नाहीत, कुठेही रिपीट टेलिकास्ट झाला नाही. आणि त्यावेळेला सगळ्या सिरियलची शूटिंग व्यवस्थित चालू राहिली होती आणि चॅनलचाही टेलिकास्ट व्यवस्थित चालू होता. ज्यावेळेला पहिला कोविड हे झाला होता त्यावेळेला रिपीट टेलिकास्टवर आलं होतं ते. रिपीट टेलिकास्ट आलं की प्रॉब्लेम होतात, म्हणून त्यावेळेला चॅनलनी सुद्धा सांगितलं होतं की रिपीट टेलिकास्टवर आपल्याला यायचं नाहीये. सगळे प्रोड्युसर सुद्धा म्हणाले नाही आपण काय. त्यावेळेला चॅनलनी सुद्धा खूप मदत केली, सगळ्या चॅनलनी. म्हणजे कोणत्या एका स्पेसिफिक चॅनलचं नाव नाही मी घेत आहे, सगळ्या चॅनलनी त्यावेळेला मदत केली. आणि सगळे म्हणले आम्ही आहोत तुमच्या मागे, तुम्ही जा बाहेर, आम्ही आहोत, पण रिपीट टेलिकास्ट नको. आणि म्हणून मग हे अशा पद्धतीने सगळं पुढचं काम झालं. सर, तुमच्या अनेक भूमिका आहेत, या भूमिकांमधली एखादी भूमिका जी तुम्हाला आयुष्यभर काहीतरी शिकवण देऊन गेली अशी कोणती? शिकवण म्हणण्यापेक्षा आहे ना, मला आवडलेली सर्वात जास्त अवघाची संसार नावाची एक सिरियल होती. अवघाची संसार म्हणजे मंदार देवस्थळी ते डिरेक्टर होते. तर ती मला सर्वात भावलेली भूमिका. आता त्याच्यावर मी येतो, थोडस विषयांतर आहे, पण निरीक्षण हे आम्ही कलाकारांनी सगळ्यात, म्हणजे नवीन जुन्या कुठल्याही, म्हणजे नवीन कलाकारांसाठी तर आहेच की निरीक्षण हे फार महत्वाचं असतं. बरोबर. आणि निरीक्षण ज्याचं चांगलं असेल तो चांगला कलाकार होऊ शकतो, अशावर माझा हे आहे. अवघाची संसारमध्ये मला अशी प्रसाद ओक आणि अमृता सुभाष बरोबर हे दोघं होते. आणि प्रसाद ओकच्या वडिलांचं काम मी केलं. ते कॅरेक्टर असं होतं की त्याला एका खोलीत असा, एका अगदी अंधाऱ्या खोलीत त्याला कोंडून ठेवलेला असतो. त्याला जेवणाचं ताट सुद्धा दाराच्या खालनं असं दिलं जातं आणि आतमध्ये दारूची बाटली, सिगरेटची थोटकं वगैरे अशी आजूबाजूला पडलेली असतात. असा तो, म्हणजे 8-8, 10-10 दिवस आंघोळ न केलेला, असा तो, दाढी बिडी प्रचंड वाढलेली वगैरे असा. तर त्या कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन ज्या वेळेला म्हटलं अवघड आहे हे जरा, कारण हे काम करायचं काहीतरी एक फार. त्याच्या म्हणजे आधी मी मुंबईवरनं आलो होतो, शिवाजीनगर रेल्वेने आलो होतो, शिवाजीनगरला उतरलो. बाहेरच्या बाजूला एक भिकारी बसला होता आणि त्या भिकाऱ्यामध्ये मला जरा वेगळेपण वाटलं की काहीतरी वेगळं आहे. मी त्याच्याकडे बघत जवळजवळ 1.5 ते 1 तास त्याच्याकडे बघत बसलो होतो मी, की तो त्याचा मॅनरिझम कसं आहे, त्याचं हे कसं आहे, त्याची म्हणजे हे बघण्याची ही स्टाईल कशी आहे, काय आहे काय नाही, हे सगळं याचं निरीक्षण केलं. आणि ते मला त्या कॅरेक्टरच्या वेळेला आठवलं की अरे आपण ते बघितलं होतं, आपण तसं करण्याचा प्रयत्न करूया का. ठरलं की हे असंच करायचं. आणि पहिला सीन माझा लागला तो जेवणाचा होता. वचा 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 जेवतो तो, म्हणजे अतिशय, साधारणपणे 8 दिवस भुकेला माणूस असेल असा तो जेवतो. तर असा पहिला सीन त्यांनी लावला. म्हणजे हे अशाच्या पद्धतीचं आहे. मेकअप झाला, सगळं 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 झालं. त्यावेळेला मी गोरा, सगळे हात बीत सगळे काळे करायला लागत होते मला, तोंड वगैरे असं सगळं सगळं झालं. आणि ते संपूर्ण डोक्यात ते चित्र डोळ्यासमोर ठेवून, ते जे बघितलं होतं मी शिवाजीनगरला, ते डोळ्यासमोर ठेवून ते मी वचा 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 जेवलो. शॉर्ट कट झाला
आणि अक्षरशः सगळ्यांनी राईट फ्रॉम स्पॉट बॉय सगळ्यांनी क्लॅपिंग केलं. अरे वा, चला म्हटलं आपलं हे सुपर यशस्वी झालेलं संपूर्ण. दिसतंय हे आपलं. हम्म. आणि नंतर मग ते कॅरी केलं. तर त्यावेळेला फक्त जवळजवळ तुम्हाला सांगतो की नाही आता हे म्हणले कॅरेक्टर आपल्याला उचलायचं, हम्म. यांची नजर हे ते वगैरे असं सगळं. आणि पहिले 5 एपिसोड मी एकही शब्द बोललेलो नव्हतो, फक्त एक्सप्रेशन्सवर पहिले 5 एपिसोड झाले होते. आणि नंतर ते कॅरेक्टर खूप वाढलं आणि खूप ते म्हणजे लोकांना पसंतही पडलं. तर हा म्हणजे नवीन किंवा कुठल्याही लोकांना सांगायला मला आवडेल की निरीक्षण हा फार महत्वाचा, जो आपल्याला केव्हा ना केव्हा तरी उपयोगी पडतो. तर हे निरीक्षण सगळ्यांनी करा. मला पुढचा हाच एक थोडासा त्याला जोडून प्रश्न विचारायचा होता खरं तर, की हल्ली अनेक तरुण मंडळी आहेत की ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, हेच निरीक्षण करा, स्वतःच्या उच्चारणावर लक्ष केंद्रित करा. त्याच्यानंतर आपल्याकडे स्क्रिप्ट आल्यानंतर स्क्रिप्ट वाचा. एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, 10 वेळा स्क्रिप्ट वाचा. ते स्क्रिप्ट आपल्या आतमध्ये शरीरात शिरलं की मग ते कॅरेक्टर आपोआप निघतं. एकदा वाचून आपलं हा चला रेडी आहे मी, नाही, नका करू असं. तुम्ही स्क्रिप्ट 10 वेळा वाचा, 15 वेळा वाचा. दुसरे काय बोलणार आहेत तेही वाचा, कारण त्याच्यावरही तुमची एक्सप्रेशन्स असतात. करेक्ट. आणि ज्या वेळेला आमचे क्लोज लागतात त्यावेळेला दुसऱ्यांचंही वाचलं जातं, त्यावेळेला आमची एक्सप्रेशन्स चालू असतात. ही एक्सप्रेशन्स नाही म्हटलं तरी सिरियल मध्ये ही लावली जातात. बरोबर. त्यामुळे त्याच्यावरही लक्ष देणं आवश्यक आहे. की म्हणून तर माझं म्हणणं आहे की स्क्रिप्ट वाचा, निरीक्षण करा भरपूर आणि स्वतःच्या उच्चारणावर लक्ष ठेवा की आपले उच्चार हे कसे स्पष्ट व्यवस्थित येतील याच्यावर विचार करा आणि त्या पद्धतीनं जा. बरोबर. कारण शेवटी आपण चेहऱ्याने जसे पोहोचतो ना प्रेक्षकांपर्यंत, तसेच आवाजाने सुद्धा पोहोचतो. एक्झॅक्टली. बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे. आपलं उच्चारण हे जर चांगलं असेल तर लोकांना आपोआप भावतं ते. कौटुंबिक मानले, अरे हा तर माझ्या घरातला आहे, हा तर. आणि काही वेळेला कसं होतं माहितीये का की आपल्या घरातले लोक सुद्धा दुसऱ्या याच्याशी कम्पेअर करतात. ते अरे हा आमचा मामा तसाच होता बरं का, हे आमची मामी अशीच होती बरं का. हे असं केलं जातं. ते का केलं जातं तर ते तिथपर्यंत पोचतं म्हणून ते होतं. कम्पेअर होतं ना, आपलं घरात होतं, बाहेरच्या कुटुंबांमध्ये सुद्धा होतं, नक्की प्रेक्षकांमध्ये होतं ते. पण तुम्ही या खरंच 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात सर. एक तर निरीक्षण केलंच पाहिजे, कारण निरीक्षण नाही झालं तर मग पुढे तुम्ही काय प्रेझेंट कराल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिॲक्शन. जसं तुम्ही म्हणालात की क्लोजअप मध्ये किती बारीक बारीक तुमच्या चेहऱ्यांवरच्या गोष्टी त्याच्यामध्ये टिपल्या जातात. त्यामुळे मान कुठून कशी करायची, चेहऱ्यावरची कशी सुरकुती हलवायची, इथून त्याचा अभ्यास आहे आणि फार मोठा अभ्यास आहे. हो, अर्थातच. आणि मला म्हणजे ह्याचा जास्त याचा फायदा कशामुळे झाला तर नाटकामुळे झाला. माझं पहिलं प्रेम नाटक आहे. तर ते नाटकात म्हणजे मी आत्ताच्या म्हणजे मुला मुलींना सुद्धा सांगायला मला आवडेल की तुम्ही नाटकातही काम करा. नाटकात काम करा की नाटकात तुम्ही खूप चांगले परिपक्व व्हाल. आणि वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करा. विनोदी नाटकांमध्ये काम करा, सिरियस नाटकांमध्ये काम करा, ऐतिहासिक मध्ये काम करा, पण नाटक करा. नाटक करून मग इकडे या, मग बघा तुमच्यात काय फरक दिसतो ते. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्यावर आपल्यालाही कळतं की आपण कुठे फिट आहोत. आणि आता माझं सुद्धा कसं म्हणजे आमचं सगळ्यांचं जे कोणी आहे, तर ते नाटकातनं आम्ही स्क्रीनकडे आलेलो. आम्ही स्क्रीनवरनं नाटकात नाही गेलेलो, बरोबर. आम्ही नाटकातनं स्क्रीनकडे आलो. त्यामुळे आमच्याकडे जास्त त्याचं हे की नाटकाचा अनुभव आहे आमच्याकडे. आज कसं उभं राहायचं ते सुद्धा आम्हाला कळतं. काही वेळेला कसं होतं की शूटिंगच्या वेळेस कसं उभं राहायचं ते कुठेतरी अशी मान झालेली असते, कुठेतरी असं काहीतरी झालेलं असतं. मग ते दिग्दर्शकाला किंवा असिस्टंट ह्याला त्याला सांगायला लागते किंवा जरा असं करा, असं करा, असं करा. बरोबर. तुम्ही नाटकात काम करा,
तुम्ही चांगले तयार व्हाल आणि मग स्क्रीनवर या. म्हणजे मग खणखणीत आवाज पण कसा लावायचा हा प्रश्न नाही उभा राहणार. सर, मालिकांमध्ये काम करताना किंवा चित्रपटांमध्ये काम करताना तुम्हाला अशी कोणती गोष्ट आवडली आहे आणि अशी कोणती गोष्ट खटकली आहे की शूटिंग दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्यांची अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबद्दल? नाही, काळजी घेतात. ज्येष्ठ अभिनेत्यांची म्हणण्यापेक्षा कलाकारांची किंवा इतर सगळ्यांची काळजी हे प्रोडक्शन हाऊस घेतं. असं कुठलंही प्रोडक्शन हाऊस नाहीये. नाही, मी बऱ्याचशा प्रोडक्शन हाऊसला कामं केलेली आहेत, पण तिथं असा कुठलाही अनुभव नाही की काळजी घेत नाही. आपली व्यवस्थित काळजी घेतली जाते. जरा जरी खुपलं तरी लगेच प्रोडक्शन मॅनेजर बाहेरनं तुम्हाला जाऊन औषध घेऊन येतो, लगेच ते तुम्हाला देतो. तुम्हाला विश्रांतीसाठी डिरेक्टर सुद्धा त्यावेळेला हे करतात की एक 15 मिनिटं तू विश्रांती घे, मग आपण करूया. काळजी व्यवस्थित घेतली जाते. सगळ्या प्रोडक्शन हाऊस कडनं काळजी घेतली जाते व्यवस्थित. म्हणजे त्या ज्येष्ठ आणि हे ते वगैरे अशी, आणि माझंही मत आहे की अशी हे नसावी. शेवटी कलाकार हा कलाकार आहे. बरोबर. तो ज्येष्ठ आहे का काय आहे, फक्त काय आमच्यात फरक एवढा आहे की आम्ही अनुभवाने जास्त आहोत. बरोबर. मी वयाने म्हणत नाहीये. वयाने तुम्ही अजूनही चिरतरुण आहात. त्यामध्ये शंका पण अनुभवाने आम्ही जरा जास्त हे आहोत. काळजी सगळ्यांची घेतली जाते व्यवस्थित. म्हणजे अगदी इव्हन हॉस्पिटलायझेशन जरी असलं ना तरी सुद्धा प्रोडक्शन कडनं हॉस्पिटलायझेशन सुद्धा केलं जातं. त्याच्यात काहीही उणीव अजिबात ठेवत नाही. करेक्ट. पण सर, इतकं सगळं असताना तुमचा उत्साह मात्र तेवढाच कायम आहे. आणि मी आता पूर्ण ड्युरिंग पॉडकास्ट एक गोष्ट बघते की तुम्ही फार सकारात्मक दृष्टीने विचार करता प्रत्येक गोष्टीचा. कुठेही तुमच्या बोलण्यामध्ये एखादी उणीव आहे किंवा हे नकारात्मक आहे, हे खटकलंय, असं काहीही नाही. मी स्ट्रेट अवे सगळ्या आयुष्यात पॉझिटिव्ह नोटवर पुढे असंच आहे. आपण पॉझिटिव्ह राहायलाच पाहिजे ना. तर मला हाच एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा की तुम्ही तुमचं मानसिक आणि शारीरिक स्थैर्य कशा पद्धतीने जपताय? खरं म्हटलं तर काही जपत नाही. कारण मला आजही तुम्हाला खरं सांगू का की एखाद्या कामासाठी किंवा फोन आला किंवा जर काही निरोप आला वगैरे तर मला नाही म्हणायची आजही हिंमत नाहीये माझी. नाही, आपण काहीतरी ऍडजस्ट करू. मी ह्या तारखांना मी मुंबईला आहे, मग मी मुंबईवरनं समजा रात्री निघालो तर सकाळी मी किती वाजता पोहोचू शकेन वगैरे, अशी सगळी माझी गणितं सुरू होतात. आणि मी त्यांना सांगतो हो, माझे रात्रीची जागरण झाली तरी मला चालतात. मी रात्रीचा प्रवास करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या सेटवर जाऊन हजर राहतो, त्याचं शूटिंग करतो. परत समजा त्याचं 2-3 दिवसाचं असेल, 2-3 दिवसानंतरची तारीख कुठेतरी नगरला दिलेली असते, नगरवरनं मला कुठं कोल्हापूरला जायचं असतं. मी रात्रीचे प्रवास करतो आणि त्यांची जुळवाजुळव करतो. मी अजून माझ्यात नाही म्हणायची हिंमत आलेली नाही, त्याच्यामुळे हे सगळं होतं. आणि त्यामुळे शारीरिक त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. म्हणजे मला वाटतं अभिनयातूनच तुमचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य जपलं जातं. पण मग यामध्ये फॅमिली सपोर्ट कशा पद्धतीने आजपर्यंत मिळाला? फॅमिलीचा सपोर्ट मला चांगला मिळतो, कारण माझी मिसेस सुद्धा नाट्य क्षेत्रातलीच आहे. म्हणजे ती सुद्धा पूर्वी नाटकातनं वगैरे कामं करायची. पण ज्या वेळेला म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे, तर ज्या वेळेला आमचं ठरलं किंवा आता लग्न करायचं असं ज्या वेळेला ठरलं, तर त्यावेळेला आम्ही दोघांनी एकत्र बसून असा विचार केला की बा, एक तर तू तरी एक क्षेत्र चालू ठेव, नाही तर मी तरी चालू ठेव, आपण काय करायचं बोल. मी म्हटलं तू सांग. पाहिजे तर मी नोकरी करतो, तू क्षेत्र चालू ठेव. म्हणे नाही, आपल्या घराकडे दुर्लक्ष नाही होता का? माझी बायको म्हणली की मी घर सांभाळते, तुम्ही हे क्षेत्र सांभाळा. तुमची एक बाजू भक्कम झाली. एक बाजू भक्कम झाली, कारण त्यावेळेला आई वडील वगैरे सगळेच होते ना आमचे, त्यामुळे त्यांच्याकडेही बघणं आवश्यक आहे. आणि पूर्वीचा आमचा काळ खूप वेगळा होता तो. तर त्यामुळे त्या काळात असं दुर्लक्ष करणं वगैरे हे फारसं जमत नव्हतं कोणालाच. त्यामुळे बायको म्हणली की मी घर सांभाळते, तुम्ही तिकडे जा. मग मी फुल फ्लेज मग या क्षेत्रात आलो, कारण मला आवड होतीच. आणि बायकोने हे सांगितल्यानंतर माझ्या पथ्यावरच पडलं ना जवळजवळ.
नाही खरंच आहे. आणि जेव्हा तुम्हाला असा आधार मिळतो ना तेव्हा तुम्ही जास्त म्हणजे पुढे झेप घेऊ शकता. बरोबर आहे. पण त्यावेळेला अगदी आता खरं सांगतो की त्यावेळेला घरच्यांचा सुद्धा मला विरोध होता. म्हणून तुम्ही तुम्हाला म्हणता ना की तो काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यात आत्ताच्या काळाला पालकच घेऊन येतात की आमच्या मुलांना कुठं काही बघा, आमच्या मुलांना कुठं काही बघा. त्यावेळेला आम्हाला असं होतं की नाट्य क्षेत्रात, कला क्षेत्रात, म्हणजे त्यावेळेला नाटक होतं फक्त. नाटकात जायचं नाही, अजिबात जायचं नाही. मग अक्षरशः दमदाटीच होती की नाटकात वगैरे काम करायचं नाही. त्यानंतर रात्री 9च्या पुढे बाहेर राहायचं नाही. आपल्या तालमी सगळ्या रात्री 9च्या पुढे. मग काही वेळेला मी वरांड्यात वगैरे सुद्धा झोपलेलो आहे. अरे बापरे. रात्री किंवा रात्री उशीर झाला मग कडी नाही वाजवायची, वरांड्यात झोपायचं तिथं. त्यावेळेला आमची गादी सुद्धा बाहेर टाकलेली असायची. अरे बापरे. हे म्हणजे जरा नवीन आहे. हे नवीन आहे जरा. रात्री 9 नंतर घरात नाही यायचं. म्हणजे तो खरा स्ट्रगल तेव्हा होता. त्यामुळे तो काळ वेगळा होता. म्हणजे तो तिथं कला क्षेत्राला म्हणजे त्यावेळेस तुम्ही सुद्धा पूर्वीचं जर काही वाचनात वगैरे जर आलं तर त्याच्यात सुद्धा आलं असेल की कला क्षेत्र हे खूप असं नगण्य आणि खूप वाईट क्षेत्र आहे असं समजत होते त्यावेळेला. म्हणजे पहिलं प्राधान्य कला क्षेत्राला कधी दिलं गेलं नव्हतं त्यावेळेला. त्या आमच्या घरने मला विरोध होता, पण म्हटलं नाही, मला हे करायचंय आणि मी हे करणार. आणि तुम्ही ते केलंय. म्हणजे आता ते केलंय म्हणजे आणि आता अजून जास्त प्रमाणात ते होतंय. पण सर एक गोष्ट खूप मला तुमची अप्रिशिएट करावीशी वाटते की या वयातही तुमचा खरंच उत्साह प्रचंड दांडगा आहे. या वयात म्हणजे काय वय आता 17-18 वय नाही मी 15च्या आसपास समजते. तर ते 15चं वय आम्हाला येण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखा उत्साह मिळावा अशी अपेक्षा आहे. आम्ही स्वतःमध्ये ते बदल केले पाहिजेत. त्यामुळे याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. आणि तुम्ही प्रत्येकच गोष्टीत म्हणजे तुम्ही एवढा काळ बघितलाय, मी म्हणेन की नाटक, चित्रपट किंवा आता मालिका हा सगळा काळ बघितलाय, त्याच्यामध्ये झालेले बदल बघितले आहेत आणि ते सगळे बदल आज तुम्ही इतक्या छान पद्धतीने शेअर केले. तुमचे सगळे अनुभव आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर सांगितले. त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार. आणि तुमचे जे किस्से आहेत ते ऐकायसाठी आपण खरंच दुसरं पॉडकास्ट करूया आपण, कारण ते इतके अमाप असणार आहेत की त्याला काही सुमारच नाही, की आपल्याकडे भरपूर विषय आहेत बोलायला. त्यामुळे आपण खरंच भेटूयात, परत एक पॉडकास्ट करूयात. आणि तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि खूप वेळ दिलात. थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. तुमचे खरंच धन्यवाद. म्हणजे हे लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल. आणि तुम्हाला जर असा प्रश्न असेल की हा सगळा सेटअप कुठे आहे, हा स्टुडिओ कुठे आहे, तर हा स्टुडिओ आहे सदाशिव पेठेमध्ये, अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे, जिथे येऊन तुम्ही छान पॉडकास्ट करू शकता, जॅमिंग करू शकता. त्यामुळे डेफिनेटली या आणि व्हिजिट करा. आणि या स्टुडिओचं नाव आहे हाय फ्रिक्वेन्सी. नेहमीच हाय फ्रिक्वेन्सीवर असणारा स्टुडिओ आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली या आणि व्हिजिट करा. धन्यवाद.